नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. टोल दरात 70% सूट, सरकारने बदलले नियम. राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली. सरकारनं टोल दराचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला. यानुसार 70% पर्यंत सूट मिळणार आहे. NHAIच्या नव्या नियमानुसार 2 लेनच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावेळी टोल दरात 70% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहनधारकांना फक्त 30% टोल भरावा लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आली. या निर्णयाअंतर्गत 2 लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर 4 पदरी किंवा त्यापेक्षा अधिक मोठा करण्याचे काम सुरू असेल तर त्यावेळी वाहनधारकांना पूर्ण टोल दर भरावा लागणार नाही. यात आता 70% कपात करण्यात आली. बांधकाम सुरू झाल्याच्या तारखेपासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना टोल दराच्या 30% पैसे द्यावे लागतील. यामुळे प्रवाशांना टोलमध्ये 70% सूट मिळणार आहे. NHAI कडून दरवर्षी टोल दरात 7 ते 10% वाढ करते. सरकारकडून टोल दराबाबत अधिसूचना जारी केली. नवा नियम सध्याच्या आणि नव्या महामार्गावर लागू होणार आहे. 4 लेनच्या महामार्गाचं काम सुरू असेल तर त्यावरही टोल दरात सूट मिळणार आहे. 4 लेनचा महामार्ग 6 किंवा 8 लेनचं करण्याचं काम सुरू असेल तर टोल दरात 25% सूट मिळेल. यामुळे टोल दराच्या 75% पैसे द्यावे लागतील. तसंच रस्त्याला खर्च वसूल झाल्यानंतर फक्त 40% टोल घेण्याचा नियम आधीपासून आहे.